हर्षल पाटलांच्या नावावर कुठलंही काम नाही, सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून त्यांनी काम घेतलेलं असावं असा दावा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलाय। तर वर्षभरापासून कंत्राटदारांची देयकं प्रलंबित आहेत असं म्हणत कंत्राटदार महासंघाकडून मंत्र्यांची पोलखोल करण्यात आली आहे। हे बघा, मी आत्ताच त्या गोष्टीमध्ये तपास केल्यानंतर असं लक्षात आलेलं आहे की हर्षल पाटील त्यांचं नाव आहे। तांदळी तालुका वाळवा इथल्या बाबतीमध्ये ही बातमी आलेली आहे, पण त्यांच्या नावावर कुठलंच काम नाही, त्या योजनेवर कुठलंच बिल पेंडिंग नाही। एखाद्या वेळेस त्यांनी सबलेट काम घेतलेलं असावं, पण त्याची नोंद जिल्हा परिषदकडे नाही। जिल्हा परिषदेच्या शिवूंशी आमच्या कार्यालयातून संपर्क झालेला आहे, मी स्वतः कार्यकारी अभियंत्यांशी बोललेलो आहे। त्यामुळे मला तरी असं वाटतं की त्यांचा या गोष्टीमध्ये कुठलाही संबंध नाही आहे। सबलेट काम केलं असेल तर ते आम्हाला माहीत नाही। महाराष्ट्र शासनाकडे जलजीवन मिशनचे जवळपास 12,000 कोटी रुपयाचे देयक प्रलंबित आहेत। या संदर्भात आमचे कंत्राटदार बंधू हर्षल पाटील यांनी काल सांगलीमध्ये दुर्दैवी आत्महत्या केलेली आहे। गेल्या 1 वर्षापासून कंत्राटदाराची देयक मिळत नाहीत, तसेच विधानसभेच्या अधिवेशनामध्ये आम्हाला वेळ देतो असं आश्वासन माननीय गिरीश महाजन साहेब व इतर सर्व मंत्र्यांनी दिलेलं असतं, तर आज किंवा ती बैठक झाली असती तर आज हा दुर्दैवी आमच्या कॉन्ट्रॅक्टर बंधूचा मृत्यू झाला नसता। माझी शासनाला विनंती आहे की 89,000 कोटीचे देयका संदर्भात आम्ही गेल्या वर्षभरात पासून आंदोलन करत आहोत।